तर हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? सर्वांचं स्वागत आहे आपलं पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओवर. तर आज आहे ती म्हणजे रामनवमी. तुम्ही इथं बघू शकता, काल जे आम्हाला टी शर्ट आलं आहे रामनवमीचे, तुम्ही बघू शकता. एकदम एक नंबर दिसतं आहे मी टी शर्टवर. नक्की सांगा कमेंटवर कसा दिसतो टी शर्ट. आणि आता मी आहे ते म्हणजे आवराच्या या साईटीला. आज रामनवमी, तर रामनवमीची तयारी बघू शकता तुम्हाला. तिकडनं आवाज पाहिजे दिसेल काय. तर रांगोली बी काढली तुम्ही बघू शकता. इथे रांगोली बी काढलेली आहे. मस्त रांगोली काढली आमची इथे पण काढली, तुम्हाला दाखवतोय बघा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवायला विसरलो, काल आमचा गाव तो सजवलेला आहे. काल मी व्हिडिओ लगेच एंड केली कारण जाम मोठी झालेली व्हिडिओ, कारण म्हणून मी एंड केलेली. पण आता म्हणून हे सगळं तुम्हाला डेकोरेशन दाखवलं सगळं आता दाखवतो. रांगोली कालच काढली रात्री 10 का 10:30 वाजता काढलेलं मी व्हिडिओ. 10 किंवा 9:30 एंड केलं. मग तुम्हाला दाखवतो असं काय सजवलं आहे. पूर्ण अख्खा गाव सजवलं आहे, तुम्हाला दाखवतो. पुढे पण जाणार मी, पण इकडनं तुम्ही बघू शकता किती सजवलं आहे ते गावाला. तिथनं पण सजवलेलं आहे पूर्ण, एकदम पूर्ण सजवून ठेवलेलं आहे. एकदम पूर्ण झंड काढलेले आहेत एकदम मस्त एकदम. मग तुम्ही हे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. या व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही राहा आमच्यासोबत. मग तुम्हाला आम्ही दाखवून अजून काय अजून तिथे डेव्हलप चालू आहे कार्यक्रम, मी तुम्हाला तो पण दाखवणार आहे. अजून मी जाणार नाही कारण माझे मित्र येणार आहे ना. ठीक आहे. तर मित्रांनो, मावशीने आज बनवले ते म्हणजे शिरा. रामनवमीच्या दिवसात त्या शिरा बनवल्या मावशीने. खाऊन बघून कसा टेस्ट, खाऊन बघूया कसा टेस्ट आहे तो. या खायला या. तर मित्रांनो, आता इथं नाश्ता आमचा झालेला आहे. शिरा खाल्ला आणि तुम्ही इथं बघू शकतात अधिष्ठानानं पण नैवेद्य दिलेलं आहे शिरा. ते इथं बघू शकता शिरा दिला आहे नैवेद्य. हे अधिष्ठान आहेत आमचे, यावेळी तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, आता मी चाललो म्हणजे चिंचाखाली बस स्टॉपवर चालू आहे ते तिकडं. इथं तुम्ही बघू शकता, इथं रोडवर पण किती चांगली रांगोली काढलेली आहे. पुढं पण तुम्ही बघू शकता, पुढं पण रांगोलीची लाईन लागलेली आहे पुढंपर्यंत. मग चिंचाखाली तर पूर्ण रंगोली काढली असेल. मग ती तुम्हाला दाखवायला. इथं पण बारीक रंगोली काढलेली ती इथं त्या मराठींच्या गावापर्यंत बारीक रंगोली काढलेली आहे. तर पुढे पण दाखवतो. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, इथं किती मस्त एकदम मोठी रांगोली काढलेली तुम्ही इथं बघू शकतात. हा गावाचा एंट्रन्सच रांगोली काढली आहे. तिकडे पूर्ण अख्खा गावात पण रांगोली काढली. तुम्ही पुढे बघू शकता की इथपर्यंत, इकडनं ते आमच्या घरापासून ते पुन्हा त्या मराठ्यांच्या गावापर्यंत सजवलेलं आहे. तो इथं बघू शकतात. समोर पण बघू शकता की इथं किती मोठी रांगोली काढली आहे. ती तिकडं इथं रोडपासून ते तिथपर्यंत किती मोठी रांगोली काढली. पूर्ण एंट्रन्स जिथनं गाव चालू होतं तिकडनं ते पूर्ण अख्ख्या गावापर्यंत रांगोली काढलेली आहे. एकदम मस्त एकदम सुंदर असं गाव दिसतंय आपला. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता मी आलो ते स्टॉपच्या इथे. रांगोली तुम्ही बघू शकता इकडे किती मोठी काढली ती रांगोली. हा मेन रोड आहे, इकडनं गाव चालू होतं आणि इकडे तुम्ही बघू शकता रांगोली किती मोठी ती काढलेली आहे. आणि बघू शकता सुस्वागतम लिहिलेलं आहे इथं. रांगोली किती मोठी काढली ती मेन आहे ना. आता जाऊया घरी. तुम्हाला फक्त हे दाखवायला आलेलो इथं किती मोठी रांगोली काढली आणि किती सजवलं ते गावाला. तर तुम्ही बघू शकतात. पहिले आता चाललो घरी. अशी बनवते व्हिडिओ.
आज मोठी बनवीन भरपूर व्हिडिओ. अवतार घेण्याचं कारण आहे अर्ध्या तासाच्या जर भगवंताने अवतार घेतला समुद्रातली जर भगवंताने अवतार घेतला नसला अहिल्याचा उद्धार झाला असता. जर भगवंताने अवतार घेतला नसता तर खालीच्या पाठीवरती हात ठेवला असता. जर अवतार घेतला मारला असता रावणाला मारायला किती टाइम लागला. अवतार घेतला कशासाठी लोक म्हणतात अवतार हा फक्त मारामारीसाठी. आता तिकडे बघा कंसाला मारायला किती टाइम लागला असतो. एक क्षणात उद्धार झाला असता का. उद्धार झाला नसता. काय की त्याला जे कायदा घाला असता बाकी त्यांना अटक करायची गरजच नव्हती. ज्या दिवशी प्राणी आली की समजायचा आपण भगवंताचा अवतार. आता लोक म्हणतात आता त्रेतायुगात अवतार झाला आता काय हलवायची गरज काय. सातारा जिल्ह्यातील साथी झाले त्यांना एकाने प्रश्न केला होता की राम जन्म कधी झाला. त्रेतायुगात झाला. आता पाळणा हलवायची गरज काय. कारण का आता पाळणा जर हलवला नाही त्या पाळणा हलवण्यातून रामाचं आचरण आपल्यात यावं. रामाचा विचार आपल्या मनात यावा. आता काय काय ठिकाणी लोक असले की खालच्या बसलेल्या मायमावलीला माहिती आता स्वर्ग निघाला गाणारा पण नेमका निघतो पिणारा. प्रत्येकाला असा निघावा गाणारा. आपण काय म्हणतात त्याला आभारी आहोत. आपल्या पुढे दारावर भूत बसतात. आता होत नाही फक्त ती काय केलं माहिती का शेअरिंग केलंय ती आता माणसात जाऊन त्यावेळी होते आता आहेत का नाही. राक्षस कोणाला म्हणतात मला राक्षस कोणाला म्हणतात. र म्हणजे रक्त श म्हणजे पैसा. याचा समाजाच्या रक्तावरती डोळा तो खरा राक्षस. बघा आता किती घ्यावे. आता हरे 7 तारखेला राक्षसांची सभा समाजाच्या रक्तावर हात खरा राक्षस. तेव्हा की आपण दाखवतात तरी त्याला एवढी लांब शिकलं होती आपण काही पाहिली नाही. जे जे झाले अवतार तुका करते बरोबर. प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज म्हणतात त्या तुम्हाला या युग त्रेता द्वापार 4 युग झाली. सगळे इतर माहिती निघून ठेवले. त्या दिवशी एकाने मला प्रश्न केला त्या अभंगाला चाल लागत नाही. चालीसाठी अभंग नाही अभंगासाठी चाल आहे. चाली घाटा लागायला लागल्या त्याच्यावर आज धर्मावरती ग्लानी आली का नाही तरी अजून आपलं हिंदू झोपलेलंच आहे.
बघा आता जर तिथे इलेक्शनची सभा झाली तर 5-25,000 भक्कन होती. पण त्यावेळी शोभायात्रा होती. अवघड 200 मग यांना घेऊन पुरलं पाहिजे. तो त्यांचा आहे. हा मूर्ती स्वतःची काय तो त्यांचा आहे. त्या बुवा लोकांचा आपला नाही. काय बोलू आणि मी स्पष्ट सांगितलं दारू ज्याचा मिळाला तर त्याच्या कीर्तनाला आम्हाला बोलून यांनी पाप केलं नाही. आम्ही याला कुठं स्वर्गात नेणार. ज्यावेळी धर्मावरची गांधी त्यावेळी भगवंत अवतार घेणार. आता आली होती आपल्यावर 19 सालात देवाला संपवायचा आहे कलियुग. त्याला प्रारंभ करून ठेवला. तेव्हा आला होता काय हो कोणताही रोग नाही म्हणजे आमच्याकडे एक येडा 2 येडा नुसतं फिरत होतं नाक्यात तिकडून फिर तिकडं. अजिबात त्याच्या केसाला धक्का नाही. आणि जे रूम मध्ये बसलं होतं ना टप्पर ते उचलून स्मशानावर न्यायची पाहिजे. येडा बिचारा रोज ह्याचपाटा मारत होता. अजिबात त्याला स्पर्श झाला. ज्याच्या पापाचा साठा वाढला की समजायचं आपण आता आपल्या लोकांनीच बसणार बाकी कुणाच्या नाही. असं धर्मावरती आज आहे रामनवमीनं म्हणून इथं महाप्रसाद वाटणार आहेत म्हणजे जेवणच. तर तुम्ही इथं बघू शकता पाठी तयारी चालू आहे. पाठी तयारी चालू आहेत. लोक तिकडे जेवण बनवत आहेत आणि आम्ही इथं बघायला आलो आहे. तुम्हाला दाखवायला आलो काय काय ते बनवतात. डाळ असेल भाजी असेल व्हेज असणार आज पुढे. मित्रांनो इथं रांगोळी बघा किती मोठी एकदम मस्त काढलेली तर रांगोळी. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे वरूनच्या टेरेसवर. तुम्हाला भरपूर वेळेला मी दाखवलं असेल वरूनच्या टेरेस पण आज पण आम्ही तिकडेच चाललो आहे कारण की तीच एक चांगली जागा तिकडे हवा येते एकदम. आता लाईट गेली गावात मग आम्ही वरती चाललो आहे. मग तिकडंच एकदम मस्त हवा येतं. एकदम खुला आहे ना एरिया. काय आला वरून कोण आहे काय तर मित्रांनो आपण आलो होतो म्हणजे वरूनच्या टेरेसवर किती दिवसांनी. ठीक आहे तुम्ही बघू शकता मस्त सजवला आहे तो देऊळला. इकडे इथे ना जरा खाली 2 मिनिटं. इथं कॅमेऱ्याकडे बघ. बस 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 बस. हा जेवण वाढतंय. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता डाळ भात भाजी आणि जिलेबी आहे इथे. तर मित्रांनो जेवण घेऊन झालेलं आहे. मस्त जेवण आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. भूक मिटली एकदम मस्त. आता घरी गेला मस्त झोपायचं चिप. नंतर मला तर आता मी खरं मोबाईल बघेन नंतर मग व्हिडिओला एंड करतो. ठीक आहे. मला चाललो फॅन लावला पाहिजे. फॅन लावला मी नाही तर मी आहे तर बसते मी. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले ते म्हणजे 6:30 आणि मी आता उठलो आहे ते मी झोपून उठले आहे कारण की जाम कंटाळलेलो तिकडे. जेवलो 2दा जेवलो म्हणून मला झोप आली एकदम. जेवण पण 1 नंबर. तुम्हाला दाखवलं ना जेवण 1 नंबरचं जेवण. मग आता रात्री नाचणार बिचणार तर तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवायची आहे. मग सगळ्या माझ्यासोबत या व्हिडिओला एंडपर्यंत काय वरती जाईल तो. माझ्या पण नाही. मित्रांनो बघू शकतात पुढे पालखीचं हे चालू आहे.
नाचायला नाचायला चाललो. जाऊया नाचायला चला. माझा मोबाईल पडला तर व्हिडिओही अपलोड नाही होणार. म्हणजे मोबाईल ठेवलेला बरं आणि मी जातो नाचायला आता मोबाईल ठेवल्यावर. त्या घरातली माणसं अजून आलेली. घरातली माणसं बोलतात की इथं जेव्हा पाल केली तेव्हा नाचणार. आता खंडू खंडू. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय ते म्हणजे वरती झोपायला. मी भाई वेदू दादा आणि हा वरुण. जाम रे जाम पंचायत रे. जाऊ चला आता वरती. वरती आता आम्ही झोपणार आहोत आणि नंतर मग 1:30 वाजता 1:30 का 2:30 रे 2:30 वाजता आम्ही मग उठू. इकडचा तुम्ही एकदा नजारा बघू शकता. मित्रांनो आता रामनवमी जी आहे ती समाप्त झालेली आहे. आता 20 तारखेपासून माझी डेली ब्लॉग शेड्यूल. पण मी इथं नाही बनवणार आहे. माझ्या मिठेखार म्हणजे मामाच्या गावी बनवणार आहे मी ब्लॉग. तर मग तिकडे पण तुम्ही बघू शकतात. आणि 20 तारखेला माझा इथं लास्ट दिवस आहे. मग मी तिकडे मामाच्या घरी जाणार मग. ठीक आहे. मग चला व्हिडिओ अगर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओवर जास्तीत जास्त कमेंट पण करा. मी त्याला पिन देतो मग.